हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आज आलो आहोत सोलापूरची प्रसिद्ध 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 गड्डा यात्रा पाहण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथं पार्किंगसाठी किती गर्दी आहे, लोकांची किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. तर आता आपल्याला जायचं आहे. तर बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे पाळणे वगैरे आलेले आहेत. आम्ही लवकरच आलो आहे, संध्याकाळी 6 वाजता आलो आहे मी. आत्ता हळूहळू गर्दी होईल. तर तुम्ही बघत राहा माझ्यासोबत पुढे काय काय दिसतंय आपल्याला. तर मित्रांनो, सोलापूरची गड्डा यात्रा पाहण्यासाठी सोलापूर, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र इथून भरपूर 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 प्रमाणात लोक येत असतात. तर बघू शकता लहान मुलांचे खेळणे पण आहेत, पाळणे आहेत. अंश सोबत असल्यामुळे आम्ही लवकर आलो आहे, त्यामुळे अजून गर्दी नाही. आता हळूहळू थोड्या वेळाने गर्दी वाढायला सुरुवात होईल, मग तुम्हाला दिसेलच किती गर्दी होईल काय. आता तरी पण बघू शकता तुम्ही, आहे थोडीफार गर्दी. आता थोड्या वेळाने होईल गर्दी जास्त अजून. पाळणे बघू शकता, लाइटिंग वगैरे लागले. तुम्ही विचार करते तर कुठल्या पाळण्यात बसू मी एकटीच आहे, सोबत कोण बसायला नाही. मी तर पाळण्यात बसत नाही, ती माझ्या मागे लागलेली तुम्ही पण बसा, पण मी तर अजिबात बसत नाही. आता एकांश बनतोय कुठल्या पाळण्यात बसायचं, पप्पा मला पण बसवा कोणत्या तरी पाळण्यामध्ये. हे सगळे बघू शकता लहान मुलांचे पाळणे आहेत. त्यावेळेस लहान मुलांचे पाळणे खूप आलेले आहेत, भरपूर. थोडा फिरून भूक लागली, तहान लागली, म्हणलं थोडासा उसाचा रस प्यायला जावा. उसाचा रस पिण्यासाठी आलो आहे मी. पण फुल खुश आहे, खूप आनंदी झालाय आल्यानंतर. आणि तो हट्ट करत होता मगाशी की एकदा मम्मीच्या ग्लासमध्ये ज्यूस प्यायचा, एकदा पप्पांच्या ग्लासमध्ये ज्यूस प्यायचा, डॅडूच्या ग्लासमध्ये, मम्मीच्या एकदा ग्लासामध्ये. 2 ग्लास घेतला उसाचा रस आम्ही. बघा तुम्ही, बघा आता कसं करतो बघा तो. एकदा मम्मी, एकदा पप्पा. मित्रांनो, हा पाळणा कोणता आहे, याचं नाव काय, नक्की कमेंट करून सांगा.
और शेख हा नवीन पाळणा आला आहे सोलापूरमध्ये, बघू शकता तुम्ही, हा जबरदस्त आहे। आपल्यापैकी या पाळण्यामध्ये कोण कोण बसलेलं आहे नक्की कमेंट करून सांगा मला, आणि कसं वाटतं, काय फिलिंग्स वाटतं त्या बसल्यानंतर हे नक्की कमेंट करून सांगा। एकांशने खूप घाई केली, ट्रेनमध्ये बसायचं आहे, शेवटी त्याचा हट्ट पुरवला, ट्रेनमध्ये बसला। तो पहिल्यांदा बसलाय आणि न घाबरता बसलाय ट्रेनमध्ये। आम्हाला वाटलं की घाबरेल, पहिल्यांदा बसतोय, तर नाही, पण बिंदास बसला ट्रेनमध्ये आणि एन्जॉय करत होता फुल, मस्त वाटत होतं त्याला। शेवटी उतरायला नको बोलत होता खाली, मला अजून बसायचं बोलत होता, पण एन्जॉय केलं त्याने फुल ट्रेनमध्ये। आणि फिरून वगैरे सगळं एन्जॉय करून घरी आलो आणि एकांशला खेळणे वगैरे घेऊन आलो। आल्यानंतर त्यांनी काय घरात धुडगूस घातला आहे खेळण्याचा, तो तुम्हाला नंतर दाखवणेच मी। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये।